नाही, बदलापूरचं मला खरंच माहित नाही. म्हणजे मी जर तशी घटना घडली असेल तर ते 100% निंदनीय आहे. आणि मी अनेक वेळेस याच्यामध्ये नुसतं गृह विभाग नव्हे, पण शालेय शिक्षण विभाग आणि हे सगळ्या विभागाने देखील ज्या पद्धतीने शाळा उघड्यात चालल्या आहेत, एक बाजार मांडला गेलाय. कोणालाही शाळेच्या परवानग्या दिल्या जातात, कोणीही टपऱ्यासारख्या जर शाळा उघड्यात गेल्या तर मग नियंत्रण कसं राहणार? क्वालिटी ऑफ एज्युकेशन खाली पडत चाललंय, याच्यावर कोणी चर्चा करत नाही. जेव्हा अशा प्रकारे आजही तुम्ही अहिल्यानगर शहराची जर चर्चा केली तर काही अशा शाळा आहेत, 10% शाळा मी म्हणतो, की त्या स्टँडर्ड सुद्धा मॅच करत नाहीत, पण तरी सुद्धा शाळांना परवानग्या मिळतात. तर अशा जेव्हा शाळांना परवानग्या मिळतात तेव्हा या ठिकाणी असलेल्या मुलं आणि मुलींच्या देखील संरक्षणाबाबतीत प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. आणि म्हणून हा नुसतं एका गृह विभागाचं काम नाही, याच्यामध्ये शालेय शिक्षणाचं धोरण आणि जिल्हा परिषद असेल किंवा पोलीस प्रशासन असेल किंवा महसूल प्रशासन असेल, यांना देखील या शाळांची एकदा पूर्ण ऑडिट करून कोणत्या शाळा या सुरक्षित आहेत आणि कोणत्या शाळांमध्ये सुरक्षित उपाययोजना करणं आवश्यक आहे, या सगळ्या गोष्टीची माहिती घेतली गेली पाहिजे.